नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर रवींद्र देशमुख, डायरेक्टर उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेडिकल काउन्सिलिंग प्रोसेस, मेडिकल काउन्सिलिंग सीट डिस्ट्रीब्युशन, कोटा आणि जे काही कालच MCC ऑल इंडिया मेडिकल काउन्सिलिंगचं जे काही शेड्यूल ऍडमिशन प्रोसिजरचं टाकलेलं आहे 25-26चं, त्याच्याबद्दल डिस्कशन करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण जी नीटची एक्झाम देतो, ही नीटची एक्झाम आपण ऑल ओव्हर इंडियामधले जेवढे काही मेडिकल कॉलेजेस असतात किंवा कोर्सेस असतात, त्या कोर्सेसला ऍडमिशन करण्यासाठी देत असतो. त्याच्यामध्ये ऍडमिशन प्रोसेस होत असताना त्याला दोन भागामध्ये डिव्हाइड केल्या जातात. एक मेडिकल कोर्सेस व दुसरे आयुष कोर्सेस. तर जे मेडिकल कोर्सेस आहे, ज्याला आपण MBBS व BDS म्हणतो, तर त्यासाठीची जी काउन्सिलिंग प्रोसेस आहे ती वेगळी असते व आयुष कोर्सेस साठीची काउन्सिलिंग प्रोसेस ही वेगळी असते. तर मेडिकल कोर्सेसमध्ये MBBS व BDS काउन्सिलिंग येते. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर कोटा हा ऑल इंडिया कोटा व स्टेट कोटा अशा दोन याच्यामध्ये याला डिवाइड होते. ऑल इंडिया कोटा जो असतो तो MCC कंडक्ट करते. त्याची वेबसाईट जी आहे ती mcc.nic.in वर ह्या सगळ्या ऍडमिशन प्रोसिजर होत असतात. तसंच स्टेट कोट्यामध्ये जे इंडियामधले व्हेरियस स्टेट्स आहेत, ते प्रत्येक स्टेट आपापल्या सीट ज्या आहेत स्टेटच्या ह्या फिलअप करत असते. महाराष्ट्रामध्ये जो स्टेट कोटा आहे हा CET सेलच्या माध्यमातून भरला जाते. त्याची जी वेबसाईट आहे ती cetcell.mahacet.org आहे. म्हणजेच काय की ज्या विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिलेली आहे, ज्यांना चांगले मार्क्स आहेत व MBBS BDS साठी ज्या विद्यार्थ्यांना जायचं असेल, तर त्यांना दोन पद्धतीचे ऍडमिशन प्रोसिजर असतात. एक ऑल इंडिया कोटा की जे ऑल ओव्हर इंडिया मधल्या विद्यार्थ्यांसाठी होते, व दुसरं जे आहे ते महाराष्ट्र जे काही कॉलेजेस आहेत त्यासाठी जे स्टेट कोट्या मध्ये येतात. ओके. त्याचप्रमाणे ज्या ज्या विद्यार्थ्यांना ऑल ओव्हर इंडियामध्ये व महाराष्ट्रामध्ये आयुष कोर्सेससाठी म्हणजेच BMS, BHMS, BUMS व अलाइड कोर्सेस, जे म्हणजे आपण ज्याला फिजिओथेरपी, ऑप्थॉल्मी वगैरे म्हणतो, अशा कोर्सेससाठी जर ऍडमिशन घ्यायची असेल तर ही पण दोन पद्धतीने होते. एक ऑल इंडिया कोटा की जे AA-CCC कंडक्ट करते व एक स्टेट कोटा की जे आपापल्या स्टेटमध्ये कंडक्ट केल्या जाते. महाराष्ट्रामध्ये सेम महाराष्ट्राची जी CET सेल आहे ते ती कंडक्ट करते. ऑल इंडियामध्ये जर तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल, ऑल इंडिया कोट्यामधून जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल, तर तुम्हाला AA-CCC.gov.in या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करावं लागते. व महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला या कोर्सेसला ऍडमिशन घ्यायचं असेल तर cetcell.mahacet.org या वेबसाईटवर तुम्हाला जाऊन हे प्रोसेस ही करावी लागते. म्हणजेच काय की आपण आता या PPT मध्ये बघितलं की बाबा, जर तुम्हाला नीटच्या परीक्षे थ्रू व्हेरियस मेडिकल कोर्सेसला ऍडमिशन घ्यायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला कुठल्या कुठल्या वेबसाईटच्या माध्यमातून व कोणत्या कोणत्या कोट्यासाठी जावं लागेल हे या साईटवरनं तुम्हाला क्लिअर झालं असेल. त्याचप्रमाणे आता आपण बघू की जर तुम्हाला MBBS करायचं असेल आणि MBBS किंवा BDS करायचं असेल व तुम्हाला ऑल इंडिया कोटामध्ये जायचं असेल, तर तुम्हाला कोणत्या कोणत्या सीट्स ह्या मिळू शकतात. तर ज्या विद्यार्थ्यांना चांगले पर्सेंटेज आले असतील व त्यांना ऑल इंडिया कोटामधून जर ऍडमिशन घ्यायचं असेल, म्हणजेच तुम्हाला MCCच्या थ्रू ऍडमिशन घ्यायचं असेल, तर त्याच्यामध्ये जेवढ्या काही ऑल इंडिया मधले गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस किंवा गव्हर्नमेंट BDS कॉलेजेस आहे, त्याच्या 15% सीट्स ह्या तुम्हाला MCCच्या थ्रू मिळू शकतात. 100% डीम युनिव्हर्सिटीज म्हणजे कोणत्या? जसं तुम्ही MGMचं नाव ऐकलं असेल, प्रवरानगरचं नाव ऐकलं असेल, वर्धा दत्ता मेघेचं नाव ऐकलं असेल, DY पाटील आहे, भारती विद्यापीठ आहे, कृष्णा कराड आहे. असे जे काही डीम युनिव्हर्सिटीज आहेत, मग त्या BDSची असो किंवा MBBSची असो, अशा सगळ्या कोर्सेसला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला MCCच्या थ्रू, ऑल इंडिया कोटा थ्रू ऍडमिशन मिळतात. त्याचप्रमाणे 100% सीट्स एम्सच्या, DU कोटा, सेंट्रल युनिव्हर्सिटी, BHU, AMU, जिपमर व AFMC जे पुण्याला कॉलेज आहे, आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेजचं, अशा ठिकाणच्या 100% जागा ह्या MCCच्या थ्रू भरल्या जातात. तसंच जे काही ESICच्या कोटा आहे, म्हणजे ESICचे जे काही कॉलेजेस आहेत ऑल ओव्हर इंडियामधले, ते पण MCC थ्रूच भरल्या जातात. व IPUs कॉलेजेस आहेत 2, तर हे पण ऑल इंडिया कोटा थ्रू भरल्या जातात. आता हे झाल्याच्या नंतर जे स्टेट मधले जेवढे काही कॉलेजेस आहेत, त्यातले जर 15% गव्हर्नमेंटच्या सीट्स आपण काढल्या, तर राहिलेल्या 85% गव्हर्नमेंटच्या सीट्स व 100% प्रायव्हेट कॉलेजेस. आता प्रायव्हेट कॉलेजेस कोणते? तर जसं आपण औरंगाबादचा जर विचार केला तर औरंगाबादला हेडगेवारचं कॉलेज जे मागच्या वर्षी चालू झालं ते. नगरला जर आपण गेलो तर नगरला विखे पाटलांचं कॉलेज आहे, जळगावचं कॉलेज आहे, धुळ्याला कॉलेज आहे.
किंवा आता परभणीला राहुल पाटलांचं कॉलेज जे आलेलं आहे, तर असे जे काही प्रायव्हेट कॉलेजेस आहे की जिथली फीज जास्त असते, परंतु आपण त्याला तिथे स्कॉलरशिप मिळते, त्यामुळे आपण त्याला सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणतो. म्हणजेच काय, की जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजला किंवा प्रायव्हेट कॉलेजेसला ऍडमिशन घ्यायचं असेल, तर तुम्हाला स्टेट काउन्सिलिंग थ्रू जावं लागेल, की जे सीईटी सेल कंडक्ट करते. त्याच्यामध्ये तुम्हाला 85% गव्हर्नमेंटचे कोटा व 100% प्रायव्हेट कॉलेजेस, म्हणजे ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणतो, याचा काउन्सिलिंग जर तुम्हाला करायची असेल, तर तुम्हाला सीईटी सेलच्या थ्रू महाराष्ट्र काउन्सिलिंगच्या माध्यमातून तेथे जावं लागेल. तर हे आय थिंक तुम्हाला क्लिअर झालं असेल, की ऑल इंडिया कोटा व स्टेट कोटा ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. ऑल इंडिया कोटाची वेबसाईट वेगळी असते, स्टेट कोटाची वेबसाईट वेगळी असते. ऑल इंडिया कोटा हा एमसीसी कंडक्ट करतो. स्टेट सीईटी स्टेटचा ऍडमिशनचा जो कोटा असतो, ज्या सीट्स असतात, ते त्या स्टेटचे ऑथॉरिटी ठरवते, जी महाराष्ट्राची सीईटी सेल आहे. ओके. याचप्रमाणे आता आयुष कोर्सेस जे आहेत, ते आयुष कोर्सेसला पण या दोन याच्यामध्ये सीट्सला डिवाइड केलेलं आहे. एक ऑल इंडिया कोटा व दुसरा स्टेट कोटा. ऑल इंडिया कोटा जसं एमबीबीएस बीडीएसचा एमसीसी कंडक्ट करते, तसं आयुष कोर्सेसचा AA-CCC ची साईड किंवा ऑथॉरिटी जी आहे ती कंडक्ट करते. यामध्ये पण ऑल ओव्हर इंडिया मधले जेवढे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, त्यातल्या 15% सीट्स ह्या ऑल इंडिया कोटामध्ये येतात. 100% डीम कॉलेजेस येतात. 100% सेंट्रल युनिव्हर्सिटी आणि नॅशनल युनिव्हर्सिटीज येतात. त्याचप्रमाणे तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा वेगवेगळ्या स्टेटमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल आयुषच्या कोर्सेससाठी, म्हणजेच बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस साठी, तर मात्र तिथल्या प्रत्येक स्टेटचं एक वेगळी ऑथॉरिटी असते, ती कंडक्ट करत असते. महाराष्ट्राची ती सीईटी सेल ऑथॉरिटी आहे. ही सीईटी सेल जे ऍडमिशन प्रोसिजर ऍडमिशन कंडक्ट करते, ती 85% गव्हर्नमेंट सीट्ससाठी करते, कारण 15% ऑल इंडियामध्ये गेले, व 100% प्रायव्हेट कॉलेजेससाठी कंडक्ट करते, ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणतो. आणि 15% नॉन डोमेसाईल साठी कंडक्ट करते. आता हे नॉन डोमेसाईल म्हणजे काय, तर या प्रायव्हेट कॉलेजेसमध्येच एक 15% ऑल इंडियाचा पण कोठा दिलेला असतो, की जे तुमचं महाराष्ट्र सीईटी सेलच कंडक्ट करते नॉन डोमेसाईल कॅन्डिडेटसाठी, म्हणजे जे महाराष्ट्रातले रहिवासी नाही, बाहेरचे विद्यार्थी आहेत, परंतु त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले पण विद्यार्थी पार्टिसिपेट करतात. ज्यावेळेस हा राऊंड चालू होईल, त्यावेळेस आपण याच्याबद्दलची डिटेल्स तुम्हाला सांगणारच आहोत. मात्र तुम्हाला या पीपीटी थ्रू हे माहित होणं गरजेचं आहे, की जर तुम्हाला आयुषच्या कोर्सेससाठी ऍडमिशन घ्यायचं असेल, तर तुम्ही 2 पद्धतीने घेऊ शकता. एक ऑल इंडिया कोटा, जे AA-CCC कंडक्ट करते, व एक स्टेट कोटा, जो सीईटी सेल कंडक्ट करते. आता त्याचप्रमाणे आपण जे आहे ते बघणार आहोत, की जे ऍडमिशन प्रोसिजर आहे, की जी कालच जो शेड्यूल एमसीसीनी कंडक्ट केलेला आहे. जर ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस व बीडीएस साठी ऑल ओव्हर इंडिया मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, तर त्यांना एमसीसीच्या काउन्सिलिंग मध्ये जावं लागेल. त्याचं शेड्यूल डिस्प्ले झालेलं आहे. त्याची जी काही काउन्सिलिंग प्रोसेस आहे, ती अशी असणार आहे, की तुम्हाला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करावं लागेल, त्याचं पेमेंट करावं लागेल, त्याच्यानंतर त्याचं मेरिट डिक्लेरेशन होईल, त्याच्यानंतर त्याची चॉईस फिलिंग करावं लागेल, त्याच्यानंतर जी तुम्ही चॉईस फिलिंग करेल त्याचं सीट अलॉटमेंट होणार आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल काउन्सिलिंगसाठी ऑल इंडिया काउन्सिलिंग मध्ये म्हणजे एमसीसी थ्रू ऍडमिशन घ्यायचं असेल, अशा विद्यार्थ्यांची जी फीज आहे ती म्हणजे एमबीबीएस व बीडीएस साठी, तर जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असतील त्यांना 10,000 रुपये ही डिपॉझिट असते व 1,000 रुपये ही त्याची काउन्सिलिंगची फीज असते, जी नॉन रिफंडेबल असते. ऑल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 5,000 रुपये ही डिपॉझिट असते, जी रिफंडेबल असते, व 500 रुपये ही त्याची फीज आहे, की जी नॉन रिफंडेबल आहे. ज्या विद्यार्थ्यांना डीम कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, म्हणजे ज्यांना एमबीबीएस व बीडीएस साठी ज्या काही डीम युनिव्हर्सिटी आहे, जिथे जास्त फीज असते, अशा कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल, तर इथे तुम्हाला 2,00,000 रुपये डिपॉझिट भरावं लागते व 5,000 रुपये हे नॉन रिफंडेबल ऑल कॅटेगरीसाठी असते, की जी त्याची प्रोसेसिंग फीज आहे. 2,00,000 रुपये जे तुम्ही डिपॉझिट भरणार आहेत, हे तुमचे रिफंडेबल बेसिसवर असते. जर तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं, तिथे तुम्ही ऍडमिशन घेतली, तर हे 2,00,000 रुपये परत मिळतील. किंवा जर तुम्हाला कॉलेजच मिळालं नाही, तरी हे 2,00,000 रुपये परत मिळतील. परंतु तुम्ही जर एखादं कॉलेज मिळालं व ते कॉलेज जर तुम्ही ऍडमिशन घेतली नाही, तर हे 2,00,000 रुपये तुमचे फोरफिट होत असतात. तर याप्रमाणे फीज आहे. आता आपण जे काही ऑल इंडिया मेडिकल काउन्सिलिंगचं शेड्यूल डिस्प्ले झालेलं आहे, की ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ऑल इंडियाच्या 15% गव्हर्नमेंट सीटसाठी
100% डीम्ससाठी, 100% सेंट्रल युनिव्हर्सिटीसाठी, 100% एम्स इन्स्टिट्यूट्स, जिप्मर्स आणि AFMC साठी जो राऊंड कंडक्ट होणार आहे या संदर्भातलं जे काही शेड्यूल्स आहे ते शेड्यूल्स आपण डिस्कस करणार आहोत. 18 व 19 तारखेला सर्वात प्रथम सीट मॅट्रिक्स येईल. आता सीट मॅट्रिक्स म्हणजे काय असते की ऑल ओव्हर इंडियामध्ये जे जे काही इन्स्टिट्यूट पार्टिसिपेट करणार आहे MCCच्या राऊंड मध्ये, मग ते गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट असो किंवा सेंट्रल युनिव्हर्सिटीज असो किंवा डीम असते कॉलेजेस असो, एम्स असो किंवा जिप्मर AFMC असो, यांचं जे काही सीट्स असेल त्या सीट्सचं कॅटेगरी वाईज सीट डिस्ट्रीब्युशन हे तुम्हाला 18 ते 19 तारखेला मिळणार आहे. पहिल्या राऊंडसाठी जे तुम्हाला रजिस्ट्रेशन व पेमेंट करायचं आहे ते 21 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत आपल्याला हे पेमेंट रात्री 12 वाजेपर्यंत 28 तारखेच्या करता येणार आहे. त्यासाठीची जी चॉईस फिलिंग आहे ही पॅरललच चालणार आहे. 22 तारखेपासून तर 28 तारखेपर्यंत चॉईस फिलिंग व चॉईस लॉकिंग आपण यामध्ये करू शकतो. त्याचप्रमाणे प्रोसेस ऑफ सीट अलॉटमेंट म्हणजे जी तुम्ही चॉईस फिलिंग केलेली आहे की बाबा मला हे कॉलेजेस पाहिजे, तुम्ही कॉलेजेसची लिस्ट टाकली तर त्याची जी काही त्या टाकलेल्या चॉईस मध्ये जी प्रोसेस MCC करणार आहे ती 29 ते 30 तारखेपर्यंत करणार आहे व 31 तारखेला याचा रिझल्ट येणार आहे. रिझल्ट येणार आहे म्हणजेच काय की अलॉटमेंट येणार आहे. तुम्ही जे काही चॉईसेस टाकले होते त्यापैकी कुठली सीट ती तुम्हाला अलॉट झालेली आहे. तर त्याच्यानंतर सीट अलॉटमेंट झाल्याच्या नंतर जे काही रिपोर्टिंग किंवा जॉईनिंग आहे. रिपोर्टिंग म्हणजे काय की तुम्ही ऑनलाईन पण रिपोर्टिंग करू शकता की तुम्हाला फ्रीज, फ्लोट, स्लाईड काय करायचं आहे. जॉईनिंग म्हणजे काय की जर तुम्ही फ्रीज केलं तर त्या इन्स्टिट्यूटला जाऊन तुम्हाला ऍडमिशन घ्यावी लागते. तर हे रिपोर्टिंग व जॉईनिंग ही तुम्ही 1 तारखेपासून ते 6 तारखेच्या दरम्यान करू शकता. त्याच्यानंतरची जी व्हेरिफिकेशन ऑफ जॉईन कॅन्डिडेट डेटा बाय इन्स्टिट्यूट आहे हे MCC असं काम आहे हे 7 ते 8 तारखेपर्यंत ते करणार आहे. तर अशा पद्धतीने पहिल्या राऊंडचं शेड्यूल्स हे ऑल इंडिया कोट्यामधल्या विद्यार्थ्यांसाठी जी MCC कंडक्ट करते त्याच्यासाठीच असणार आहे. दुसरा राऊंड जो आहे तो तुमचा 12 तारखेपासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला 9 ते 11 मध्ये सीट मॅट्रिक्स पहिल्या राऊंड नंतर कुठल्या कुठल्या सीट्स अवेलेबल आहेत याचा सीट मॅट्रिक्स येणार आहे 9 ते 11 तारखेपर्यंत. 12 तारखेपासून तर 18 तारखेपर्यंत सेम परत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. ऑल इंडियामध्ये ऍडमिशन घेत असताना ही संधी तुम्हाला प्रत्येक राऊंडला मिळते की तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन प्रत्येक राऊंडला करू शकता. महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन घेत असताना मात्र तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेस ही मेडिकल साठी असो, MBBS BDS साठी असो किंवा आयुष कोर्सेस साठी असो म्हणजे BMS, BHMS, BUMS साठी असो हे वन टाइमच करावं लागते. हे मागच्या वर्षीपर्यंतच होतं. यावर्षी काही चेंजेस झाले तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूच, परंतु मागच्या वर्षीपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन हे वन टाइम करता येत होतं. त्याच्यानंतर तुम्हाला 1, 2, 3 राऊंड होत होते व त्याच्यानंतर स्टे व्हॅकन्सीसाठी परत करता येत होतं. मात्र ऑल इंडियाचे जे राऊंड होतात त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक राऊंडला नवीन रजिस्ट्रेशन करता येते व पेमेंट करता येते आणि त्याच्याच प्रमाणे चॉईस फिलिंग पण प्रत्येक राऊंडला तुम्हाला करता येते. तर सेकंड राऊंडसाठी 12 तारखेपासून 18 तारखेपर्यंत तुम्हाला जे आहे ते रजिस्ट्रेशन व पेमेंट करायचं आहे. चॉईस फिलिंग 13 तारखेपासून 18 तारखेपर्यंत तुम्ही सेकंड राऊंडसाठी करू शकता. त्याच्यावर प्रोसेस 19 पासून 20 पर्यंत होणार आहे. 21 तारखेला तुम्हाला रिझल्ट म्हणजेच अलॉटमेंट येणार आहे. 22 तारखेपासून ते 29 तारखेपर्यंत सेकंड राऊंडचं रिपोर्टिंग किंवा जॉईनिंग हे तुम्हाला त्या इन्स्टिट्यूटला जाऊन करावी लागणार आहे. 30 ते 1 तारखेपर्यंत तुमचं जे काही सीट अलॉटमेंट झालेलं आहे, ज्यांनी मुलांनी जॉईनिंग केलं नाही केलं याचा MCC रिपोर्ट तयार करणार आहे. थर्ड राऊंड हा तुमचा 3 तारखेला चालू होणार आहे. 3 तारखेपासून 8 तारखेपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन व पेमेंट करायचं आहे. त्याचप्रमाणे 3 तारखेपासून ते 8 तारखेपर्यंत तुम्ही चॉईस फिलिंग परत करू शकता व याच्यावरची प्रोसेस 9 तारखेपासून तर 10 तारखेपर्यंत राहील. 11 तारखेला त्याचा रिझल्ट म्हणजे अलॉटमेंट येईल. 12 तारखेपासून तर 18 तारखेपर्यंत तिसऱ्या राऊंडचं रिपोर्टिंग तुम्हाला करावं लागेल. तिसरा राऊंड हा कंपल्सरी राऊंड असतो. तिसऱ्या राऊंड मध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट आली त्यांना कंपल्सरी ऍडमिशन घ्यावी लागणार आहे. या राऊंडचे जे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत हे आपण नंतर डिस्कशन करणार आहोत. आता फक्त आपण शेड्यूल्स बघत आहोत. 19 पासून तर 21 तारखेपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतली आहे त्या डेटाचं व्हेरिफिकेशन MCC करून ते इन्स्टिट्यूट पर्यंत पोहोचवणार आहे. त्याच्यानंतर 1, 2, 3 राऊंड झाल्याच्या नंतर स्टे व्हॅकन्सी राऊंड असतो. हा स्टे व्हॅकन्सी राऊंड ज्या विद्यार्थ्यांना नंबर लागला नाही त्यांच्यासाठी होतो.
हा 22 तारखेपासून तर 24 तारखेपर्यंत तुम्हाला याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करता येणार आहे. 22 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंत तुम्हाला चॉईस फिलिंग आणि लॉकिंग करता येणार आहे. 25 ते 26 हे याचं प्रोसेस होणार आहे याच्यावर. 27 तारखेला त्याचा रिझल्ट म्हणजे अलॉटमेंट येणार आहे. 27 तारखेपासून तर 3 तारखेपर्यंत तुम्हाला रिपोर्टिंग इन्स्टिट्यूटला करायची आहे. स्टे वेकन्सी थर्ड राऊंडला आणि स्टे वेकन्सी राऊंडला ज्या ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट होते त्यांना कंपल्सरी त्या इन्स्टिट्यूटला जाऊन ऍडमिशन फ्रीजच बाय डिफॉल्ट ते फ्रीज होते व तुम्हाला जाऊन तिथे ऍडमिशन करावी लागते. अशा प्रकारचे 4 राऊंड यावर्षी ऑल इंडिया काउन्सिलिंगचे होणार आहेत, ज्यामध्ये 3 राऊंड हे कॅप राऊंड असणार आहे, चौथा राऊंड हा स्टे व्हॅकन्सी राऊंड असणार आहे. अशा पद्धतीने ऑल इंडिया ची काउन्सिलिंग एमसीसी कंडक्ट करणार आहे एमबीबीएस व बीडीएस साठी, ज्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ऑल ओव्हर इंडिया मधल्या 15% सीट्स गव्हर्नमेंटच्या, 100% सीट्स डीम्सच्या, एम्सच्या, एएफएमसीच्या आणि जिपमर्सच्या कॉलेजेसच्या आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या असणार आहे. आता यानंतर एक एमसीसीने एक शेड्यूल दिलेला आहे की ऑल इंडिया काउन्सिलिंग वर्सेस स्टेट काउन्सिलिंग. म्हणजेच काय की बाबा ऑल इंडिया काउन्सिलिंगसाठी काही डेडलाईन्स दिलेल्या असतात व सेंट्रलसाठी काही स्टेटसाठी काही डेडलाईन दिले असतात की या डेडलाईन मध्येच तुम्हाला तुमचे राऊंड कंडक्ट करावे लागतात. जे काही राऊंड ऑल ओव्हर इंडिया मधले होत असतात, मग ते ऑल इंडिया कोट्यातले असो की स्टेट कोट्यातले असो, हे झिगझॅग मोडला चालतात. आता झिगझॅग मोड म्हणजे काय की बाबा सर्वप्रथम तुमचा जो राऊंड होणार आहे तो ऑल इंडियाचा पहिला राऊंड होणार आहे. ऑल इंडियाचा पहिला राऊंड झाल्याच्या नंतर मग स्टेटचा पहिला राऊंड होतो. स्टेटचा पहिला राऊंड झाल्याच्या नंतर मग परत ऑल इंडियाचा सेकंड राऊंड होतो आणि मग स्टेटचा सेकंड राऊंड होतो. म्हणजे असं झिगझॅग पहिले ऑल इंडिया, मग स्टेट, मग परत ऑल इंडिया, मग परत स्टेट, असं झिगझॅग मोड मध्ये ही पूर्ण काउन्सिलिंग प्रोसेस चालत असते. तर त्याचे जर काही टेंटेटिव्ह शेड्यूल्स एमसीसीनी डिस्प्ले केलेला आहे तो असा आहे की ऑल इंडियाचा जो पहिला राऊंड आहे हा 21 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत एमसीसी ला कंडक्ट करावा लागेल. त्याची जॉईनिंगची लास्ट डेट ही 6 तारीख असेल. त्याच्यानंतर स्टेटचा जो पहिला राऊंड होणार आहे हा 30 जुलै ते 6 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. म्हणजेच काय, याचाच अर्थ हा होतो की 30 जुलैच्या आधी ही महाराष्ट्राच्या स्टेट काउन्सिलिंग थ्रू जे काही ऍडमिशन प्रोसिजर होणार आहे त्याच्या प्रोसेस ही चालू होणार आहे. याच्यावरून तुम्हाला लक्षात येऊ शकते की बाबा महाराष्ट्राची जी काउन्सिलिंग प्रोसेस आहे ही 30 जुलैच्या आधी चालू करणं गरजेचं आहे. कारण महाराष्ट्र स्टेटला म्हणजे भारतातल्या सर्व स्टेटला 30 तारखेपासून ते 6 ऑगस्ट पर्यंत पहिला राऊंड कंडक्ट करण्यासाठीची डेडलाईन ही एमसीसीनी प्रत्येक स्टेटला दिलेली आहे. त्याचं जे जॉईनिंग आहे ते 12 तारखेपर्यंत आपण करू शकतो. आणि व्हेरिफिकेशन ऑफ जॉईनिंग कॅन्डिडेट डेटा बाय स्टेट्स म्हणजेच काय की ज्यावेळेस ऑल इंडियाचा पहिला राऊंड होतो त्यातल्या कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेत हे ऑल इंडिया म्हणजे एमसीसी प्रोव्हाइड करते प्रत्येक स्टेटला. त्याचप्रमाणे स्टेटमध्ये पहिल्या राऊंड मध्ये ज्या ज्या काही ऍडमिशन होतील त्याचा डेटा स्टेट प्रोव्हाइड करते एमसीसीला. यामुळे की बाबा ज्या विद्यार्थ्यांनी स्टेटमध्ये ऍडमिशन घेतलेली आहे त्यांनी परत ऑल इंडियामध्ये घेऊ नये यासाठी हा डेटा हायडिंग त्यांनी करून ठेवलेला आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला एकाच विद्यार्थ्याला 2-2 ठिकाणी ऍडमिशन हातात घेऊन राऊंड पुढे कंडक्ट करता आले नाही पाहिजे व सीट जे आहेत त्या अटकून राहिल्या नाही पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात सीट देण्यासाठीच ही ऍडमिशन प्रोसिजर असते. तर त्याचप्रमाणे सेकंड राऊंड जो आहे तो ऑल इंडियाचा 12 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत होणार आहे आणि स्टेटचा जो आहे तो 19 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट पर्यंत होणार आहे. थर्ड राऊंड जो आहे तो 3 सप्टेंबरला चालू होईल तर 10 सप्टेंबरला संपेल. त्याचप्रमाणे स्टेटचा जो आहे तो 9 सप्टेंबरला चालू होईल व 18 सप्टेंबरला संपणार आहे. स्टे व्हेकन्सी राऊंड जो आहे तो 22 सप्टेंबरला ऑल ओव्हर इंडियाचा म्हणजे एआयक्यूचा होणार आहे. तो 26 तारखेपर्यंत चालणार आहे व स्टेट साठीचा 25 तारखेपासून तर 29 तारखेपर्यंत स्टे व्हेकन्सी राऊंड चालणार आहे. लास्ट डेट ऑफ जॉईनिंग ही याची 3 ऑक्टोबर असणार आहे व कमिन्समेंट ऑफ अकॅडमिक सेशन्स फॉर युजी कोर्सेस हा 1 सप्टेंबर दिलेला आहे. म्हणजेच काय, बरेचसे विद्यार्थी व पॅरेंट्स विचारत असतात की सर कॉलेज किती तारखेला चालू होणार आहे.
तर ऑल जे कॉलेजेस आहेत MBBS BDS चे हे 1 सप्टेंबरला चालू करण्यासाठी MCCनी कंपल्सरी केलेलं आहे. म्हणजे 1 सप्टेंबर पर्यंत जे काही राउंड्स कंडक्ट होतील त्या सर्व राउंड्सचे कॉलेजेस हे 1 सप्टेंबरला चालू होतील. आता त्याच्यानंतर पण काही सीट जर व्हॅकंट राहिल्या तर मग त्यासाठी सबसिक्वेंट राउंड होत राहतात. हे सबसिक्वेंट राउंड जसे जसे चालू राहतात, पण कॉलेज मात्र पहिल्या 3 राउंड नंतर ते चालू करू शकतात 1 सप्टेंबरला. सबसिक्वेंट राउंड जसे जसे सीट्स फिलअप होत जातात तसतसे ते कंडक्ट केल्या जातात. जर समजा सर्व सीट्स कंडक्ट झाल्या तर मग राउंड थांबतात. तर अशा पद्धतीने ही ऍडमिशन प्रोसिजर 25-26 ची असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला कोटा डिस्ट्रीब्युशन, सीट डिस्ट्रीब्युशन, काउन्सिलिंगच्या पद्धती व सोबतच आपण आजच्या शेड्यूलमध्ये ऑल ओव्हर इंडियासाठी जो काही MCC राउंड कंडक्ट करणार आहे ऑल इंडिया कोटासाठी, तर त्याचा शेड्यूल आपण डिस्प्ले केलेला आहे. तसंच ऑल इंडिया काउन्सिलिंग शेड्यूल व स्टेट काउन्सिलिंग शेड्यूल याच्याबद्दलचं पण आपण डेट्स ज्या काही त्यांना डेडलाईन्स दिल्या आहेत, त्या आपण आज डिस्कशन केलं आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही अडचणी असेल या शेड्यूलमध्ये किंवा या प्रोसेसमध्ये, तर तुम्ही केव्हाही उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या ऑफिसला व्हिजिट करू शकता किंवा फोन किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू व्हेरी मच.